नमस्कार, सुंदर माझं कोकण आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी मयूर पाटील तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आज आहे 20 डिसेंबर 2023 आणि तुम्हाला तर माहितीच आहे की आपल्या भावाचा लग्न सोहळा पार पडणार आहे। उद्या 21 तारीख आहे। उद्या लग्न समारंभ पार पडणार आहे, लग्न होणार आहे त्याचं। आणि आज जो आदल्या दिवशीचा जो दिवस असतो तर मंगल्यमय जे समारंभ असतात ते पार पडत असतात। आणि आज आहे पुण्यवचन आणि तत्सम मंगलमय समारंभ, मंगलमय कार्यक्रम ते पार पडणार आहेत। तर आत्ता मी जातोय खालच्या बाजूला म्हणजे बाबांच्या मामाच्या घरात, कारण तिथे केळ तोडायला जातो। कारण केळ असते हे मांगल्याचं प्रतीक असतं आणि थोडासा त्याचा उपयोग असतो लग्न सराईत। तर नेमका काय कुठे ते केळ तोडायला जातो किंवा कुठे केळ आपल्या अर्थातच केळ आपल्या अंगणात बांधणार आहोत। तर सगळा ओव्हरऑल सोहळा या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पाहता येणार आहे। थोडी माझी घाईच झाली त्यामुळे कुठेतरी पटापट जातोय आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। थोडंसं कसं असतं लग्न सराईतले जे कार्यक्रम असतात, जे विधी असतात तर ते प्रत्येक गावागावात थोड्याफार फरकाने वेगळे असू शकतात। तर असा काहीचा एक मंगल्यमय सोहळा, विवाह सोहळा या संपूर्ण व्हिडिओच्या मार्फत तुमच्यापर्यंत ठेवणार आहे। लग्न सोहळा उद्या असणार आहे त्यामुळे एक तो वेगळा व्हिडिओ तुमच्यासमोर येईलच, पण आजचा जो पुण्यवचन किंवा तत्सम जे मांगल्यमय विधी किंवा समारंभ आहेत तर ते या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत ठेवणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर हे घर तुमच्या ओळखीचं असेलच, हे बाबांच्या मामांचं घर आहे, अर्थात हातीसकर बंधूंचं घर। तर इथे आपण आता केळ तोडायला आलेलो आहोत। तर बाकीची मंडळी पुढे गेली आहेत, आपण थोडासा आपल्याला उशीर झाला आहे आणि इथे केळ तोडायला आपण आलो आहोत। आणि संपूर्ण बघताय हातीसकर बंधू परिवार आणि सगळे परिवार एकत्र झालेले आहेत। आणि ह्या माणसाची तुम्हाला विशेष ओळख करून देतो, हा आमचा शंकरदादा ठोंबरे। प्रत्येक मंगलमय कार्यात त्याची हिरिरीने सहभाग घेत असतो, हजेरी लावत असतो। तसाच तो देखील आपल्या या कार्यक्रमात देखील हजर झाला आहे। सकाळी 8 वाजल्यापासून तो आपल्या घरी आला आणि तिथे सर्व कार्यक्रम उरकतोय। आणि इथे बघताय इथे अशोकदादा डिंगणकर हे देखील प्रत्येक कार्यक्रमात आपली त्यांची हजेरी असते। आणि आता केळ तोडणीच्या कार्यक्रमात तिथे केळीच्या बुंदाशी ते पहिले गेलेले आहेत। आता थोडासा व्हिडिओ ठेवण्याचा कार्यक्रम होईल म्हणजे केळीच्या बुंद्याशी, आणि त्यानंतर मग केळ तोडण्याचा कार्यक्रम होईल। तर इथे बघताय जो व्हिडिओ ठेवण्याचा कार्यक्रम आहे तर तो झालेला आहे। इथे आपला काका आहे जो मुंबईतून खास आलेला आहे लग्न सराईसाठी। आणि इथे हे अशोकदादा डिंगणकर हे देखील आहेत जे विघ्नाचे वडील आहेत। चला घ्यायचं तोडायला। आणि इथे बघताय तेजस दावडे, हा देखील प्रत्येक कामात त्याचा सहभाग असतो। हातात कोयती घेऊन तो आलाय। आणि इथे बघताय हे आमचे आबा आहेत आणि त्यांच्या हातात काका जो विडा आहे तो सुपूर्त करतोय। या अशा आगळ्या वेगळ्या परंपरा आपण नेहमीच बघत असतो आपल्या व्हिडिओच्या मार्फत। ही देखील एक मंगलमय जो सोहळा आहे किंवा मंगलमय जे प्रथा आहेत त्या देखील या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पाहता येणार आहेत। आणि इथे बघताय आपण केळ तोडायला आलो होतो आणि आपण लवकर जातोय कारण कसं आहे बाकीचे जे विधी आहेत तर ते शूट करायचे आहेत आपल्याला, त्यासाठी आपण आधी घरी जातोय। यानंतर हे जेव्हा सर्व केळ घेऊन येतील ते तुम्हाला दाखवतोच। अर्थातच केळ घेऊन आपल्या अंगणात ते बांधणार आहेत किंवा केळीचं एक वेगळं स्ट्रक्चर तयार करणार आहेत तर ते देखील दाखवतो। पण तत्पूर्वी आता आपण घरी जाऊया आणि बाकीचं जे मांगल्यमय विधी पार पडत आहेत ते बघताय इथे रंजाताई आणि ही वंदूताई आहे आणि इथे सगळे आपले मंडळी आहेत। हे काय चाललंय? हे गिरट लावणे लग्नाचा मंडपामध्ये लावायची पद्धत आहे, परंपरा चालू आहे जुन्यातली। तर जुन्यातली जी परंपरा आहे तर इथे जे गिरट लावण्याची पद्धत आहे तर इथे ती चालू आहे। इथे रंजाताई, वंदूताई, बाबीताई या सगळ्या ताई आहेत
तर हे गिरट लावणे ही जी परंपरा आहे तर अतिशय जे म्हणतात ना पारंपरिक पद्धतीने पार पाडतायत. मुहूर्ताचा भात दळणे, गिरट लावणे म्हणजे मुहूर्ताचा भात दळणे. ओके, गिरट लावणे म्हणजे मुहूर्ताचा भात दळणे. तर इथे सुचू काकी देखील आलेली आहे, सुचिता काकी. तर हळद बारीक करण्याचं काम अडकित्यानं करते ती. तर हे काय? तर ही करवली आहे माझी बहीण निकिता. काही दिवसांनी ती देखील नवरी होणार आहे. तर हळद बारीक करण्याचं काम करतात इथे बघा. लाविला गिरट लाविला, गिरट लाविला, सवाखंडी भाताचा, सवाखंडी भाताचा, सवाखंडी भाताचा, महेश नवऱ्यांचा, महेश नवऱ्यांचा, महेश नवऱ्यांचा, गिरट लाविला, गिरट लाविला, सवाखंडी भाताचा. असा छान पद्धतीने एक पारंपरिक गाणं देखील रंजताईने म्हटलंय. बघा तरी अजून फोटो कोले आले नाहीत आमचे. एवढे आम्ही खर्च करून बोलवलं काय म्हणणार. नाही नाही झालं सगळं. गाणं मला सांगतोय बाबा. आणि आपण जे शूट अपूर्ण ठेवलं होतं तर ते आता कंप्लीट करतोय. समोर बघताय केळ बांधणीचा जो कार्यक्रम आहे तो आता संपन्न होणार आहे. आणि त्यासाठी जी केळ आहे तर ती समोरून आपले सगळे जे आप्तेष्ट परिवार आहे तो आणतोय बघा, अगदी ताशाच्या गजरात. तर आता केळ आपल्या अंगणात आलेली आहे. थोड्याच वेळात केळ बांधणीचा जो मंगलयुक्त विधी आहे तर तो संपन्न होणार आहे. आणि एक विशेष माणसाची तुमची ओळख करून दिली राहिली आहे. संकेत हातीसकर आपला भाऊ आहे, तो देखील केळ घेऊन आलेला आहे. काका तसा माझ्या नात्याचा काका लागतो, पण आमचा एज सेम, थोडाफार फरकाने सेम आहेत. आणि आमचे द्वितीय बंधुराज देखील कोणत्याही कामात असे मागे नसतात. हे बघा, बाहुबली टाईप त्यांनी केळीचा जो कोका आहे तो आणलेला आहे.
तर केळ कुठे बांधायला पाहिजे तर यावरून थोडंसं जे जुने जाणते जे माणसं आहेत त्यांच्यात थोडं डिस्कशन होतंय. माळाला सपोर्ट झाला मग टेन्शन नाही आपल्याला होणार. परत आणखीन कशाला माळाला जातील हे बनियान बॉय कुठे गेली निकिता? पेढा ठेवायला पाहिजे नंतर आंघोळ करेल ना परत तेव्हा हे करायला लागेल. देतो तुला नाही त्याला लावायचे तू काय बदललं तर इकडे पातळ करायला पाहिजे. कर आता पातळ चला त्याच्या पुरी वाजव लावत नाही त्याच्या. अरे ते पातळ करायला पाहिजे. संध्याकाळला काय ठेवला होतास ना ड्रेस? नाही राहू दे आता जास्त हे करून हलवू नका. त्याच्या पण मजबूत लाव जरा. कसा मेन आपला हा कार्यक्रम जास्त महत्वाचा आहे. संध्याकाळचा तो 5 किलो जेवढा लावला तरी काय हरकत नाही. आता मुहूर्ताच आहे. एवढी तयार झाली तर टायमिंग मध्ये कसं तीन वेळेस लावायची काय काकी? आय घालून टाकलं निवडी हाय तिथे आठवण नाहीये. गाणी लाव लागली गाणी लाव ते गाणी लाव. ए नको आहे काकी गाडी नको ताशा वाजव ना. लाव हळद लाव तू. इकडे बघ बाळा इकडे बघ.
प्रत्येक विवाह प्रसंगी आपल्या दाराच्या अंगणात इथे मुहूर्तमेढ रोवली गेलेली असते, तर ती ही मुहूर्तमेढ आहे. आणि त्या बाजूला तिथे बघताय ना, केळीचं तोरण आता बांधण्यात येणार आहे आणि त्याची जी तयारी आहे ती जय्यत तयारी सुरू आहे. मग अशी वाजत गाजत केळ आणली गेली, त्यानंतर मग इथे थोडीशी अशी व्यवस्थित बांधून वगैरे केळीचं तोरण आता बांधण्यात येणार आहे. इथे फक्त केळ उभी करण्यात येत आहे केळीचं तोरण बांधण्यासाठी. आणखी एका महत्त्वाच्या व्यक्तीशी तुमची ओळख करून देतो, ते म्हणजे समोर जो व्यक्ती आहे तो माझा वर्गमित्र आहे दीनानाथ निमकर. आणि आज तो खास विशेष भूमिकेत आहे. तो म्हणजे इथे बघताय सगळं स्वयंपाक चालू आहे आणि छान उत्कृष्ट पद्धतीचा स्वयंपाक तो बनवतो. दीनानाथ, आज मेनू काय आहे? वांगा बटाटा भाजी, बटाट्याची भाजी, तर भात तर आणि आमटी, आणि असे छान पद्धतीचा स्वयंपाक तो बनवत असतो. तर आज देखील त्याला खास निमंत्रण आहे आपल्याकडे. आणि इथे बघताय बघा, आणि या बाजूला देखील महिला वर्ग कामात सहभागी झालेला आहे. कांदा वगैरे कापतायत, टोमॅटो कापतायत, जेवणाची फुल तयारी चालू आहे इकडे. ओ वहिनी इकडे बघा, ओ वहिनी, ईश्वर बघेल मोबाईलवर, घ्या. तर अशा पद्धतीने सर्व तयारी चालू आहे. आणि इकडे देखील आपला रेवसा बंदरचा महिला वर्ग देखील कामात सहभागी झालेला आहे. आणि बघा, खोबरं किचणे, भाजी वगैरे, कोथिंबीर. तर इथे बघताय बघा मामे. आणि इकडे बघा, ह्या कार्यक्रमात नव्हत्या पहिला, तर आता आलेल्या आहेत शैला काकी. मग बोललं पाहिजे मग. आणि इथे वंदुताई सगळे डिश भरते बघा, चिवडा लाडूचं. या काकी देखील आता आलेल्या आहेत, त्या देखील कामात आता थोड्याच वेळात सहभागी होणार आहेत. चला, आल्या त्यांना लाडू चिवडा देत आहेत, वंदुताई देते. तर इथे बघता केळीचं तोरण संपूर्णपणे बांधून झालेलं आहे बघा. छानपैकी हे तोरण सजवण्यात अर्थात बांधण्यात आलेलं आहे. आणि अशोकदादा डिंगणकर आपले हे कार्यात हिरिरीने अर्थातच सगळे सहभागी आहेत. हे आता कशाला बांधताय? फक्त हे फक्त हे कशासाठी, हे फक्त बांधायला लागतं तोरण लग्नासाठी. आणि हे कशाला बांधताय? हे फक्त नवरा आल्याशिवाय त्याच्या प्रवेश नाही करू शकत नाही प्रवेश. तर हे केळी जाऊ शकत नाही. बरोबर, केळीचं तोरण बांधल्यानंतर फक्त इथे नवरा प्रवेश करतो, त्यासाठी थोडंसं हे असं बांधण्यात आलेलं आहे बघा. एकदा नवरदेवाने प्रवेश केला की सगळे करू शकतात ना. हे आम्हाला करायलाच लागतं. हो, हे आम्ही कसं, हे मुहूर्तमेढ, हे केलवण, हे फक्त हे केलवण म्हणजे हे लग्नासाठीच करायला लागतं. दुसरं मंदी बिंदी करतात, पण हे लग्नासाठी करायला लागते. बरोबर, हे सर्व आपल्याला हे आमचा कर्तव्य आम्ही पार पाडतो. सगळी गोष्ट कुठली आहे, बरोबर, लग्नाची काम आहे सर्व आमच्या हे हातून होतात. असं आहे. ओके. आणि इथे आता चुडा भरण्याचा कार्यक्रम संपन्न होतोय.
निकिता श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णुराज्ञया प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणाजी देवराजे विष्णुवरे श्री केतो आराधने वै वर्षोत्तमन्वन्तरे कलियुगे कलिभ्रमवजने भरतवर्षयोपखण्डे जम्बुद्वेदन्तकारण्यदेशे विलावल्याः दक्षिणे तीरे भागीरथीनावेन्नाम् उत्तरे तीरे शालिवानगरे बौद्धवतारे रामक्षेत्रे रामरामाश्रमे अस्मिन् वर्तमाने शोभन नाम संवत्सरे दक्षिणायने हेमन्त ऋतौ मार्गशीर्षमासे शुक्लपक्षाद्यष्टम्यां तिथौ अद्यवासरावासरस्तु वासरतिथौ आयुः आरोग्य ऐश्वर्य प्राप्त्यर्थं सकलपीडा परिहारार्थं मन ईप्सित सकल मनोरथ सिद्ध्यर्थं काश्यप गोत्र उत्पन्नेन पाटील कुल उत्पन्नः अशोक शर्मणः यजमानेन संकल्पित मम पुत्रस्य महेश विवाहकाल प्रीत्यर्थं परमं यथा ज्ञानेन यथा मेलतो प्रजार्दवे जानावाहनादि श्री नवग्रहदेवता पूजनं करके महागणपति देवता पूजनं करके वरुण देवता पूजनं वरुण देवता पूजनं करके मूर्तलवर देवता पूजनं करके तोरण देवता पूजनं करके मंडप देवता पूजनं करके वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुर्वते सर्वकार्यदा महागणपति सांगाय सपरिवारदाभ्यो नमः आवाहनार्थे अक्षरान् समर्पयामि महागणपति सांगाय सपरिवारदाभ्यो नमः आसनार्थे अक्षरान् समर्पयामि महागणपति सांगाय सपरिवारदाभ्यो नमः पादयोः पाद्यं समर्पयामि महागणपति सांगाय सपरिवारदाभ्यो नमः गंधा गंधा ठीक है अर्घ्यं समर्पयामि अर्घ्यान्तरेण तङ्गं निहलां शुद्धो गणं आचमनयामि अक्षरहरिजां वस्त्रो वस्त्रार्थे अक्षरान् समर्पयामि उपवस्त्रार्थे यज्ञोपवेदार्थे अक्षरान् समर्पयामि सर्व अलङ्करणार्थे अक्षरान् समर्पयामि नाना सुगन्धाक्षरान् समर्पयामि नाना परिमళानि अक्षरान् समर्पयामि अतः गन्धर्वगणपतिनां श्रीकण्ठं समर्पयामि महागणपति सांगाय सपरिवारदेवताभ्यो नमो नमः नाचं काय झाला त्यांना वंशाचं नामचं झालं समर्पयामि महागणपति सांगाय सपरिवारदेवताभ्यो नमो नमः समर्पयामि नैवेद्य दीर्घानागानद्यो दुर्यतिने विद्युतेनायु प्रमाणेन पुण्यं दीर्घमायुरस्तु दीर्घानागानद्यो निर्यतिने विष्णुबलं सुजिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते ते गिरिगं स्मरामि वरती चढव खालून जमिनीवरनं वर घे त्या हातात तसे हात जरा नवसन करा नुसतं तांदूळ काय उडवलात काय इकडे मी पण करू ना अगरबत्ती ओढायची नंदिनी देवताभ्यो नमो नमः धूपं समर्पयामि नंदिनी देवताभ्यो नमो नमः नैवेद्यार्थे औषध गुळ खोबरं पाहिजे
मंडप स्थापना, केळ बांधणी, केळीचं तोरण बांधल्यानंतर म्हणजे बहुतेक मंगल कार्य आटोपल्यानंतर इथे जेवणाचा प्रबंध करण्यात आलेला आहे. सर्वजण भोजनाचा लाभ घेत आहेत. अरे कोण बोल विघ्नेश जा आरामात जेव, आरामात जेव. तर दोघं भाई बाजूलाच बसलेले आहेत, भोजनाचा आनंद घेत आहेत. बंधू इथे मामा देखील आलाय. तर इथे बघताय संपूर्ण इथे भोजनाचा माहोल चालू आहे. आणि हे इथे आपले अविनाश दादा आहेत, ज्यांनी हा मंडप सजवलेला आहे छान पद्धतीने आणि सुंदर पद्धतीने सजवलेला आहे. तर पंचक्रोशीतून म्हणजे आजूबाजूच्या पंचक्रोशीतून जर कोणी व्हिडिओ बघत असेल तर नक्कीच तुम्ही यांना डेकोरेशनची ऑर्डर देऊ शकता. तर अविनाश दादा मला सांगा, आपण काय काय करतो? म्हणजे आपण सगळं करतो, मंडप, डीजे, लाइटिंग, स्पीकर सगळं. ठीक आहे, तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या. 7972643762. स्क्रीनवर तुम्हाला नंबर देखील शो होत असेल. तर हा नंबरवर कॉल करून तुम्ही अविनाश दादांकडून संपूर्ण ह्या डेकोरेशन वगैरे, डीजे वगैरे ऑर्डर त्यांना देऊ शकता. आणि खरंच तुम्हाला सांगतो, छान पद्धतीने मंडप सजवलेला आहे इथे. असू दे, ते देखील आपल्या जेवणाचा मालक, त्यांचे सुपुत्र आणि त्यांचे सहकारी वगैरे घेऊन असे मंडप सजवत असत. ओके, तर असे संपूर्ण आपलीच मंडळी आहेत इथे. आणि आमचे परम मित्र जवाहरजी शेट्टे यांचं देखील आगमन कधी झालं आहे मला देखील माहीत नाही, पण आता ते कॅमेऱ्यात कैद होत आहेत. नंतर आपण वरातीला ते एक वेगळी रंगत आणणार आहेत. वरातीला म्हणण्यापेक्षा वरातीला नाही, तर जो नंतर डान्सचा प्रोग्राम होणार आहे त्यात सिद्धेश राठे आणि जवाहरजी शेट्टे वेगळी रंगत आणणार आहेत. आणि इथे संपूर्ण आपलं मित्रमंडळ, छोटे छोटे आपले हे जे भाऊ आहेत ते जेवायला बसलेले आहेत. छोटा म्हणजे छोटाच आहेस तू. हो, असू दे. आणि संपूर्ण इथे बघताय सैतवड्यातून आपले हे बेंजो पार्टी आलेले आहे. ते देखील पहिलं जेवणार आणि त्यानंतर मग हल्दीच्या कार्यक्रमात एक वेगळा रंगत आणणार.
सकाळी पुण्यवचन, त्यानंतर मंडपाची पूजा असेल, केळीच्या तोरणाची पूजा असेल, तर असे सर्व पारंपरिक जे विधी आहेत ते पार पडले अगदी भटजी काकांच्या साक्षीने. आणि जे विधी आहेत जे पारंपरिक पद्धतीने चालत आलेले त्याच पद्धतीने पार पाडले गेले. प्रथमतः आपण केळीचं तोरण बांधलं, त्यानंतर मंडप घातलेलाच होता, त्यानंतर मंडपाची पूजा झाली. तर असे जे विधी आहेत तर ते पार पडले. हा व्हिडिओ मी शॉर्ट केला आहे. जर लेंदी झाला असेल किंवा लॉंग झाला असेल तर क्षमस्व, कारण जर पूर्ण विधी दाखवायला गेलो तर मग 4 तास देखील पुरायचे नाहीत. त्यामुळे थोडंसं कुठे इन शॉर्टमध्ये तुमच्यासमोर हा व्हिडिओ ठेवतो आहे. कसं आहे, ह्या जे कार्यक्रम असतात तर त्या म्हणजे लग्न सोहळा असेल किंवा इतर समारंभ असतात तर ते आपल्याकडे पारंपरिक पद्धतीने पार पाडले जातात. थोडासा कुठेतरी त्याला आधुनिकतेचा टच असू शकतो. तर असे हे विधियुक्त समारंभ पार पडले जातात आपल्या कोकणात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे असे जेव्हा सोहळे असतात तेव्हा आप्तेष्ट परिवार हा एकत्र येत असतो आणि एकत्र येऊन मौज मजा करत असतो. जर तुम्ही बघितलं तर सकाळपासून हळद लावणे, त्यानंतर रात्रीची जी हळद होती ती थोडीशी वेगळी होती. सगळेजण नाचण्यात गुंग होते, दंग होते आणि बेभान होऊन नाचत होते, धमाल मजा मस्ती करत होते. एकत्र आल्यानंतर हीच मजा असते. आपला जेव्हा परिवार एकत्र येत असतो तेव्हा एक वेगळी धमाल, एक वेगळी मौज मजा करत असतात. तर असा एक पारंपरिक विधी म्हणजे लग्नाच्या आदल्या दिवशीचं जे पुण्यवचन वगैरे आहे तर ते पारंपरिक समारंभ तुमच्यासमोर ठेवले. ते व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकॉन ऑलवर प्रेस करा, जेणेकरून आपल्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. भेटूया एका नवीन व्हिडिओत एक नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या.